नमस्कार भावांनो, अजून एक नवीन संधी दाद्या नोकरीची. तुम्हाला 100 वेळा म्हणले दाद्यांनो, 2026 वर्ष आहे ना, हे वर्ष नोकरीचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न दाद्या बँकेत नोकरी करायचं, त्यांच्यासाठी जवळपास 10,000 जागा नाही, 11,000 प्लस जागा आहेत दाद्या. किती? 11,000 प्लस. ओके भाऊ, बघा ग्रामीण बँक भरती 2026 दाद्या, जागा 10,000 प्लस आहे. मराठीमधनं पेपर आहे दाद्या, मराठीमधनं. ज्याचा गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे ना दाद्या, वन वे सिलेक्शन आहे, वन वे, फक्त गणित बुद्धिमत्ता. ओके दाद्या, पगार 80,000 प्लस. अजून तुला काय पाहिजे दाद्या? पगार असते दाद्या, पेट्रोलचा खर्च आहे दाद्या, निवांत जॉब, काय टेन्शन नाही दाद्या. सगळी माहिती सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, अजून कोणी आपली रगडा बॅच घेतली नसेल, प्ले स्टोअरला जावा, गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि त्याच्यावरनं दाद्या रगडा बॅच घ्या. ज्याला रगडा बॅच पाहिजे त्यांनी या नंबरला 199 रुपये पाठवा दाद्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आपलं जे रेल्वेचं पुस्तक आणि SSC GDचं पुस्तक आहे ना दाद्या, ज्याला कुणाला हे पुस्तक पाहिजे, एक काम करायचं आहे दाद्या. ओके, हा नंबर आहे माझा 7057969327. ओके, ज्याला SSC GDचं पुस्तक पाहिजे 460 पाठवा, रेल्वेचं पाहिजे 400 पाठवा, दोन्ही पाहिजे असेल तर 800 पाठवा आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दाद्या. ठीक आहे दाद्या. आता मुद्द्यात हात घालतो दाद्या. ओके, पहिली गोष्ट दाद्या, हो का, ही फॉर्म कधी येणार आहे? सगळं ऑफिशियल आहे दाद्या. हा, हो का, IBPS RRB 2026 इम्पॉर्टंट डेट. फॉर्म कधी येणार आहे पहिली गोष्ट समजून घ्या. RRB नोटिफिकेशन येणार दाद्या ऑगस्टमध्ये. हा, कधी? ऑगस्टमध्ये दाद्या. नंतर ऍप्लिकेशन कधी चालू होणार दाद्या? ऑगस्टमध्ये. त्याच्यानंतर RRB अप्लाय ऑनलाईन एंड कधी होणार? सप्टेंबरला. म्हणजे ज्या ग्रामीण बँक आहे ना, रिजनल रूरल बँक, त्याच्यामध्ये PO क्लार्क त्याच्या पोस्ट आहेत दाद्या. हा, त्याच्यानंतर दाद्या लास्ट डेट काय असणार त्याची दाद्या? सप्टेंबरला. म्हणजे ऑगस्टमध्ये फॉर्म भरायला सुरुवात आहे. मार्च गेला दाद्या, एप्रिल, मे, जून, जुलै, 4 महिन्यात बँकिंगची तयारी कशी पण होते. का तर मी बँकिंग केली आहे दाद्या, ऑलरेडी PO होतो दाद्या, क्लर्क होतो, सगळं इन डिटेलमध्ये सांगतो. काही अवघड नसते एक्झाम, पेपर मराठीमधनं असतोय भावा. पहिली गोष्ट समजून घे. आता दुसरी गोष्ट दाद्या, हो सगळ्यांना दिसत असेल दाद्या, हो का, ऑफिसर असिस्टंट, त्याला आपण काय म्हणतो दाद्या? मल्टीपर्पज. म्हणजे काय? क्लर्क दाद्या. क्लर्कच्या व्हॅकन्सी किती आहेत? 8,002 व्हॅकन्सी आहेत दाद्या, 8,002. नंतर ऑफिसर स्केल 1 PO 4,128. ज्याचं ऑफिसर स्केल सेकंड ॲग्रिकल्चर ऑफिसर, त्याला आपण AO म्हणतो दाद्या, ज्याचं ॲग्रिकल्चर डिप्लोमा वगैरे झाले, डिग्री झाले, त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे दाद्या. 50 जागा आहे त्या. लॉ, ज्याचं दाद्या लॉ झालाय त्यांच्यासाठी 49 जागा आहे. ह्यांच्यासाठी तर खूप मोठा चान्स आहे दाद्या, का तर ह्यांचं कट ऑफ एवढं, ह्या दोघांचा कट ऑफ नॉर्मल आहे दाद्या. हे आपण ह्या पोस्टला अप्लाय करू शकतो. ह्या ज्या खालच्या पोस्ट आहेत ना दाद्या, ऑफिसर स्केल सेकंड IT वगैरे दाद्या, एकदम खतरनाक आहे दाद्या. हा बघा, आणि कट ऑफ खूप कमी असतो. पहिली गोष्ट समजून घे. हो, CAचं दाद्या 70 आहे दाद्या, ऑफिसर स्केल सेकंड IT, म्हणजे ही इंजिनिअरिंग वरच्या जागा आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटरच्या जागा दाद्या. त्याच्यामध्ये दाद्या एकूण जागा असतात 90. ओके बाबा. आता दुसरी महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट, ह्यांचं सगळं शेड्यूल पॅक असतं. पेपर कधी होणार आहे, मेन्स कधी होणार आहे, रिझल्ट कधी येणार आहे, जॉईनिंग कधी देणार आहे. ही दुसऱ्यांसारखं नाही दाद्या. ह्या वर्षी एक्झाम झाली आहे, नंतर स्टे आलंय, भानगडच नाही तसली दाद्या. हो काय दाद्या, ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलियम, ह्याच्यासाठी प्री आणि मेन्स 2 एक्झाम आहेत. ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिसर असिस्टंट, म्हणजे PO आणि हे क्लर्क. हा, POची एक्झाम दाद्या 21 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर 2 दिवस असणार दाद्या. क्लर्कची एक्झाम 6, 12, 13 डिसेंबर. भावा टाइम लय भेटतोय. हा, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 7 महिन्यात बँकिंग आहे ना दाद्या. तू रेल्वेची तयारी करतोय ना दाद्या, हा, तुला करंट अफेअर येते, गणित येते, बुद्धिमत्ता येते, विषय संपला. दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. हा, ओके. आता पहिली गोष्ट दाद्या, ह्याचं एज्युकेशन क्रायटेरिया सांगतोय दाद्या, किंवा वय किती असेल ते सांगतोय दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, शिक्षण असतं ना दाद्या, शिक्षण तो पदवीधर असला पाहिजे. पदवीधर म्हणजे काय? डिग्री कंप्लीट असली पाहिजे. म्हणजे तुझं BA होऊ दे, BSc होऊ दे, BCom होऊ दे, काय व्हायचं होऊ दे, फक्त डिग्री पाहिजे. तुझी डिग्री मुक्त विद्यापीठात जरी असली तरी नो प्रॉब्लेम दाद्या, फक्त डिग्री असली पाहिजे. ओके दाद्या. दुसरी गोष्ट, दोन्ही पण पोस्टला, आणि एक व्यक्ती दाद्या दोन्ही पण पोस्टला अप्लाय करू शकतो. POला करू शकतो, क्लर्कला करू शकतो. जर इंजिनिअरिंग झाले असेल IT ला पण करू शकतो दाद्या, काय प्रॉब्लेम नाही. आता दुसरी गोष्ट दाद्या, वय. आता जे क्लर्क आहे का दाद्या, क्लर्कला दाद्या ओपन EWS 18 ते 28 वय असतं दाद्या. OBCला 18 ते 28, हां 18 ते 28. आणि इथं OBCला दाद्या किती
3 वर्षाचं एक्सटेन्शन दाद्या, बरोबर आहे, म्हणजे 2 वर्षाचं 18 ते 30 दाद्या. आणि जी SC ST आहे ना दाद्या 18 ते 32, बरोबर आहे का, 18 ते 33 आय थिंक 33. बघा. आणि इथं क्लर्क म्हणतो PO ला दाद्या, PO ला काय असणार दाद्या, ओपन EWS ला 18 ते 30, बरोबर आहे, OBC ला 18 ते 33, ओके. आणि SC ST ला दाद्या, SC ST ला 5 वर्ष म्हणजे 18 ते 35, बरोबर आहे. 18 ते 28, इथे 31 असेल, इथं 31 आणि इथं 18 ते 33 दाद्या. ही वयाचा क्रायटेरिया. पहिली गोष्ट, शिक्षण काय पाहिजे दाद्या, पदवीधर असला पाहिजे, वय तुम्हाला हे सांगितलेलं. आता दुसरी गोष्ट दाद्या, सर पेपरची भाषा कुठली आहे, पेपरची भाषा मराठीमधनं, कळते, मराठीमधनं आहे दाद्या. तू इंग्लिशमध्ये देऊ शकतो, हिंदीमध्ये देऊ शकतो, कन्नडमध्ये देऊ शकतो, तमिळमध्ये देऊ शकतो, मराठीमध्ये देऊ शकतो, सगळ्या भाषेत तुम्ही पेपर देऊ शकता, ओके दाद्या. पहिली गोष्ट, प्री एक्झाम कशी असते, ह्याला 2 एक्झाम आहेत, क्लर्कला 2 एक्झाम, प्री आणि मेन्स. PO ला असते प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. सोपी एक्झाम असते दाद्या, डोक्यातनं काढा की सर बँकिंग अवघड असतं, मला विचारा ना दाद्या, केळा अवघड नसतं दाद्या. ह्याचा जो क्लर्कचा पेपर आहे ना दाद्या, 80 पैकी तुला प्रीला तू नीट अभ्यास जरी केला ना, 77-78 असेच मार्क घेते, आरामात घेशील दाद्या. ऑलरेडी मी ते घेतलेत मार्क, 79 हायस्ट माझा स्कोर आहे क्लर्कला. PO ला मला वाटतं मी घेतलेले 67 मार्क प्रीला. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका, लय अवघड एक्झाम नसते दाद्या, फक्त प्रॅक्टिस आणि कॅल्क्युलेशन, संपला विषय. बँकिंगचं दुसरं काहीच नाही दाद्या. प्री एक्झाम काय असते दाद्या, बुद्धिमत्ताचे 40 प्रश्न असतात 40 मार्काला आणि टायमिंग असतं 25 मिनिट, ओके दाद्या. गणित असतं दाद्या 40 प्रश्न 40 मार्काला 20 मिनिटाचं टायमिंग. किती मिनिटाचं, 20, म्हणजे 80 मार्क, प्रश्न 80 दाद्या आणि टायमिंग असतं दाद्या 45 मिनिटं. आणि भाषा आपली मराठीमधनंच आहे, मराठीमधनं तुम्ही देऊ शकता. इथेपर्यंत क्लिअर झालं दाद्या. आणि याची निगेटिव्ह मार्किंग असते 1/4, बस विषय संपला. 6 महिन्यात 7 महिन्यात आरामात होऊन जातं. पहिल्या अटेम्प्टमध्ये तू भरती होऊ शकतो दाद्या, लय अवघड एक्झाम नाही दाद्या, आणि निवांत जॉब आहे. कळते, तुझं ज्या तालुका आहे ना दाद्या, त्या तालुक्यात तुला पोस्टिंग भेटते. अजून काय पाहिजे रे, घरापासून 20 किलोमीटर अंतरला कुठली तरी बँक असते RRBची, बस झालं. 40 किलोमीटर 45 किलोमीटर अपडाऊन केले, घरातनं निवांत राहिले, आपल्या घरी आई बापासोबत राहिले, निवांत घरचं खायले, हा जॉब आहे दाद्या, निवांत सुखाचा जॉब म्हणजे RRB दाद्या. लय सुखाचा जॉब आहे हा. त्याच्यानंतर दाद्या मेन्स काय रे दाद्या, ॲज इट इज दाद्या, म्हणून म्हणतोय गणित बुद्धिमत्ता, विषय संपला, तू पास झाला दाद्या. रिझनिंग असतं ना दाद्या, रिझनिंग 40 क्वेश्चन असतात ना, हे 50 मार्काला असतात. किती मार्काला, 50 मार्काला. ह्याच्यासाठी टायमिंग असतं 30 मिनिट, ओके. नंतर गणित आहे का, गणिताचे 40 प्रश्न 50 मार्क, टायमिंग असतं 30 मिनिट, ओके. त्याच्यानंतर कम्प्युटर काय नॉर्मल असते दाद्या, लय अवघड येत नाही कम्प्युटर. 40 प्रश्न असतात 20 मार्काला असतात, त्याचं टायमिंग असतं 15 मिनिट, ठीक आहे दाद्या. त्याच्यानंतर इंग्लिश किंवा हिंदी निवडायचं दाद्या, कळतंय का, इंग्लिश किंवा हिंदी निवडायचं. इंग्लिश जर जमत नसेल हिंदी निवडा, हिंदी सोपं असते दाद्या, पॅरेग्राफ असते तर आरामात नुसतं डेली तू हिंदी न्यूजपेपर जरी वाचलं ना, हिंदीचं सगळं क्लिअर होऊन जातं. हे किती येईल दाद्या, ह्याला 40 क्वेश्चन 40 मार्काला, टायमिंग असतं दाद्या 30 मिनिट, ओके. त्याच्यानंतर करंट करंट अफेअरला आहे ना दाद्या, एकच तुम्हाला टेलिग्राम जॉईन करा, टेलिग्रामला सांगतो दाद्या, जे आपलं ॲपवर PDF आहेत ना दाद्या, बस तेवढं करंट अफेअर करा. सगळं आहे आपल्याकडं, गणित, बुद्धिमत्ता, कम्प्युटर, हिंदी, करंट अफेअर. बॅचमध्ये तर हिंदी घेतोच मी दाद्या, करंट अफेअर ॲपवर आहे, काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही दाद्या. करंट अफेअरला काय असतं दाद्या, 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिटं टायमिंग, ओके. म्हणजे दाद्या एकूण किती झाले दाद्या, 200 प्रश्न 200 मार्काला 120 मिनिट टायमिंग असतं, 2 तासाचा पेपर असतो. क्लिअर झालं. पेपरची भाषा असती मराठी. आपल्या महाराष्ट्रामधलं वाल्यांनी मराठीमधनं हे करायचं आहे, आणि इथं सब्जेक्ट इंग्लिश न घेता हिंदी, कळते, बाकी सब्जेक्ट ॲज इट इज आहे. ही संधीचं सोनं करायचा लय मोठा चान्स आहे बाबा, त्यामुळे ही संधी सोडू नका. सगळ्यांनी फॉर्म भरा, ज्याचं डिग्री झाले ना अभ्यासाला लाग. म्हणून म्हणतोय तुला ही बॅच पुस्तक वगैरे आहे ना, नीट करा रे दाद्या, 100 वेळा सांगतोय. ह्या बॅचमध्ये हिंदी आहे, सगळं विषय आहेत. एवढं नीट जरी केलं ना, तुझी 6-7 महिन्यात तयारी, फक्त तुझी जिद्द पाहिजे. तू जर नीट केलं तुझे 100% होणार आहे, तू जर नाही नीट केलं काही होणार नाही. त्यामुळे तू ठरवायचं काय करायचं काय नाही, कळते बाबा. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, आपल्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती उद्या नवीन वॅकन्सी आलेत ते, कळते. आणि ज्याला कोणाला पुस्तक वगैरे घ्यायचं आहे, बॅच घ्यायचं आहे, बस एवढ्या गोष्टी फॉलो करा, ओके. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे भाऊ. भेटूया आपण आपल्या टायमिंगला.